नमस्कार. तुम्हा सर्वांचं कर्नाटकीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वैकल्पिक विषयाचा पहिला पेपर पूर्ण झालेला आहे. पेपर 1 मी या ठिकाणी PSIRच्या पेपर संदर्भात तुमच्यासमोर आलेलो आहे. पेपर मी पाहिलेला आहे. तुम्ही सर्वांनाही पाहिलेला असेल. पेपर माझ्यापाशी आता आहे आणि तुम्हाला स्क्रीनवरही पेपर दिसतोय. पेपर ज्यावेळेस पहिल्यांदा माझ्यासमोर रिफ्लेक्ट झाला, त्यावेळेस माझ्यासमोर एकच माझ्या मनामध्ये एक गोष्ट आली, की पेपर इट वॉज ईझी. आता सोपा का म्हणतोय मी? आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, की सर एक्झाम हॉलमध्ये बसणं आणि त्यानंतर म्हणजे बाहेर त्या ठिकाणी एक्झामच्या नंतर त्या ठिकाणी हॉलच्या बाहेर येऊन त्या ठिकाणी पेपर चर्चा करणं, ह्या गोष्टी खूप सोप्या वाटतात. पण बघा लक्षात ठेवा, मी कोणत्या अँगलनं सोपा म्हणलो तर तुलनात्मकरित्या UPSC ज्या लेव्हलचे प्रश्न विचारते, त्या तुलनेनं मी बोललेलो की पेपर सोपा आहे. ही एक पहिली बाब. दुसरी बाब अशी आहे की WPT जे आहे, पाश्चिमात्य राजकीय विचारवंत, यावर अगदी प्लेटोपासून कार्ल मार्क्सपर्यंत एकही प्रश्न विचारलेला नाहीये. जो PSIRचा जो गाभा असतो, जो राज्यशास्त्राचा त्या ठिकाणी मूलभूत पाया असतो, त्याच्यावर एकही प्रश्न नाहीये. प्रश्न आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये फक्त एक ग्रामची आणि हॅना अरेंटचा प्रश्न आहे. सो याच्यावर त्या ठिकाणी प्रश्न विचारणं अपेक्षित असतो. जर याच्यावर प्रश्न आले असते तर डिफिकल्टी लेव्हल थोडीशी वाढली असती. कारण की मुलांना बऱ्यापैकी हे जे थिंकर्स आहेत त्यांच्या ज्या आयडिया आहेत ना, ह्या गाभा ह्याचा व्यवस्थित बहुतांश वेळा समजत नाही. त्यामुळे थोडंसं याच्यावर जर प्रश्न आले तर थोडं डिफिकल्ट साईडला ते प्रश्न आपण कन्सिडर करत असतो. याच्यावर प्रश्न आलेले नाहीत. दुसरी गोष्ट हां, हे 2 मुद्दे झाले. तिसरी गोष्ट जर आपण बघितली, की का एवढा सोपा बोलतोय मी? तर प्रश्नाची जी डिमांड होती, हे सरळ-सरळ प्रश्न विचारले होते वन लाईनमध्ये, की उदाहरणार्थ त्या ठिकाणी राजकीय सिद्धांताचा वर्तनवादी दृष्टिकोन स्पष्ट करा. त्यानंतर पर्यावरणीय स्त्रीवाद सांगा. हे प्रश्न जे आहेत ना, ह्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला काय म्हणजे वाटत नाहीये. तुम्हाला सरळ-सरळ प्रश्न दिसतोय आणि प्रश्न वाचल्याच्या नंतर ह्याची डिमांड काय आहे समजते. 3 गोष्टी सांगितल्या. चौथी गोष्ट, यामध्ये करंट अफेअर्स तुम्हाला काहीही विचारलेलं नव्हतं. अगदी पूर्ण जरी प्रश्नपत्रिका बघितली, एकही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी करंट अफेअर्सच्या आधारावर पाहायला मिळत नाही. सो याच्या आधारावर ऑन धिस बेसिस मी असं म्हणू शकतो, की प्रश्न ईझी आणि थोडासा त्या ठिकाणी 1-2 प्रश्न थोडे अवघड होते. पण PSIR किंवा वैकल्पिक विषयात कोणतेही तुम्हाला ऑप्शनल प्रश्न असल्यामुळे डिफिकल्ट जे प्रश्न तुम्हाला एखादा वाटतोय, तर तुम्ही स्किप करू शकता आणि तुम्ही ऑप्शनल पर्याय त्या ठिकाणी निवडू शकता आणि तुमचं पेपर लिहू शकता. या ठिकाणी आता आपण थोडक्यात प्रश्न डिस्कस करूयात, की प्रश्न कसे होते, काय होते? हे सगळं सुरू करण्याच्या अगोदर अ, हे जे प्रश्न विचारलेत त्याचा सोर्स जर सांगायचा झाला तर लक्षात ठेवा, मी वारंवार विद्यार्थ्यांना एकच गोष्ट सांगत होतो, की आपलं हे PSIRचं पुस्तक. त्या PSIRच्या पुस्तकमधनं म्हणजे तुम्हाला सेक्शन ए जो आहे, सेक्शन ए मधनं तुम्ही मॅक्झिमम 150 गुणांचे प्रश्न लिहू शकता. 150 पैकी 150 ही गुणांचे प्रश्न ह्या पुस्तकामधून मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवू शकतो. अगदी मी माझ्या आजच्या स्टेटसला जे फोटोज ठेवलेत, प्रश्न आणि त्यानंतर प्रश्न कुठून किंवा ह्या पुस्तकामधलं जे उत्तर आहे, त्याचा पेज नंबर सुद्धा मी टाकलेला आहे. 150 पैकी 150 हे गुण तुम्ही या पुस्तकामधनं सोडू शकता आणि आता दुसरा पेपर सुरू आहे. अजून दुसरा पेपर माझ्या हातामध्ये आलेला नाही, तुमच्या हातामध्ये आलेला नाही. तरी सुद्धा मी खूप त्या ठिकाणी विचार करून एक गोष्ट सांगू शकतो, की त्या पेपरमध्ये सुद्धा आपल्या पुस्तकाच्या बाहेर प्रश्न जाणार नाहीयेत. खूप डिझाइन त्या पुस्तकाला चांगलं केलेलं आहे. आपण खूप वेळ दिलेला आहे. अगदी 3 वर्षापासून PSIRचं मराठीमध्ये चांगलं मटेरियल कसं उपलब्ध करता येईल यामध्ये मी आणि माझी टीम काम करत होती. आणि आज ज्यावेळेस प्रश्नपत्रिका बघितली आणि आपल्या आपल्या पुस्तकामधून ज्यावेळेस प्रश्न आले, त्यावेळेस मनाला एक समाधान वाटलं, की आपण जे काम करतोय याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच झाला. बरोबर? चला. सो ह्या ठिकाणी हे पुस्तक जे आहे हे मुलांसाठी वन स्टॉप सोल्युशन ठरलेलं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये खूप वारंवार सांगत होतो, रील्समध्ये सांगत होतो, की वन स्टॉप सोल्युशन हे पुस्तक ठरलेलं आहे. याच्या बाहेर तुम्हाला काही करण्याची गरज नाहीये. बरोबर? आता थोडक्यात मी प्रश्न डिस्कस करतो बघा. प्रश्न बघा यामध्ये काय विचारलेला आहे. सगळ्यात पहिला बघा विभाग अ जो आहे, याला त्या ठिकाणी सेक्शन ए जो आहे ह्याच्यामधला त्यातला प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो सगळ्यांसाठीच कंपल्सरी असतो. म्हणजे सगळ्यांना त्या ठिकाणी तो प्रश्न लिहायचाच असतो. कंपल्सरी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये 5 प्रश्न असतात. 1, 2, 3, 4, 5. हे जे 5 प्रश्न आहेत ना हे कंपल्सरी असतात. बरोबर? आता पहिला विचारलाय राजकीय सिद्धांताच्या अभ्यासातील वर्तनवादी दृष्टिकोन स्पष्ट करा. आता टॉपिक क्रमांक 1 आहे राजकीय सिद्धांत, अर्थ आणि दृष्टिकोन. तिथून हा प्रश्न आलाय. त्यामध्ये प्रामुख्याने 3 दृष्टिकोन असतात. पारंपरिक दृष्टिकोन, वर्तनवादी दृष्टिकोन आणि उत्तर वर्तनवादी दृष्टिकोन. सो हा दृष्टिकोन जो आहे प्रामुख्याने चार्ल्स मेरियम आणि डेव्हिड ईस्टन या विचारवंतांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. अमेरिकन पॉलिटिकल सायन्स असोसिएशन म्हणजे आपण त्याला APSA म्हणतो. APSAमध्ये प्रामुख्याने राज्यशास्त्राला शुद्ध शास्त्र बनवायचं आहे. या हेतूने त्या ठिकाणी पारंपरिक दृष्टिकोन नाकारून वर्तनवादी दृष्टिकोन मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो या संदर्भात त्या ठिकाणी सविस्तर मी चर्चा करेल पुढे आणि पुस्तकामध्ये सुद्धा माहिती येते. बरोबर? त्यानंतर बघा राज्यविषयीच्या अभिजात उदारमतवादी आकलनातील त्रुटी सांगा.
आता अभिजात उदारमतवादी आपण जनरली काय बघतो, तर यामध्ये प्रामुख्याने जो क्लासिकल लिबरलिझम होता, त्या क्लासिकल लिबरलिझमच्या त्रुटी आपल्या यामध्ये सांगायच्या आहेत. उदारमतवादाचे आपण त्या ठिकाणी 4 प्रकार बघितले होते. 4ही प्रकारामध्ये त्या ठिकाणी काही त्रुटी आहेत आणि आज आपण सामाजिक उदारमतवाद बघतो. बरोबर? सो ह्याच्या त्रुटी तुम्हाला यामध्ये सांगायच्या होत्या. हे सुद्धा त्या ठिकाणी बघा. हा जो आहे आपल्या पुस्तकाच्या 183 पेजवरून त्या ठिकाणी पेज क्रमांक 183, हा जो आहे 125 पेज क्रमांक 125 वरून तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. आता बघा, हा प्रश्न जो आहे सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता, प्रश्न क्रमांक 3 जो आहे, म्हणजे एक मधला तिसरा सी, सत्ता, अधिसत्ता, सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता. अधिमान्यतेचे स्रोत कोणते आहेत ह्यामध्ये विचारले. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ द लेजिटिमेसी, म्हणजे तुम्ही आपण जे सरकारला त्या ठिकाणी आपल्यावर राज्य करण्याची अधिमान्यता देतो, लेजिटिमेसी सरकारला मिळते, त्याचे सोर्सेस कोणते. उदाहरणार्थ काय, संविधान आहे, बरोबर ना. संविधान त्या ठिकाणी सरकारला काय करतं, त्या ठिकाणी आपल्यावर राज्य करण्याची परमिशन देतं, परवानगी देतं. सो अधिमान्यतेचे काय ते सोर्सेस आहेत. सो हा त्या ठिकाणी काय तिसरा प्रश्न, हा सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ऍज इट इज पाहायला मिळतोय. पेज क्रमांक बघायचा आहे 285, पेज क्रमांक 285. त्यानंतर मी हा प्रश्न सॉरी हा पर्यावरणीय स्त्रीवादाची ठळक वैशिष्ट्य कोणती आहेत. स्त्रीवाद जो आहे त्याला पर्यावरणाचं अँगल देऊन त्या ठिकाणी हा प्रश्न मांडलाय. प्रामुख्याने वंदना शिवा ज्या आहेत यांनी ह्याचे विचार मांडलेत की पर्यावरणाचं डिग्रेडेशन झाल्यानंतर याचा इम्पॅक्ट महिलांवर कसा होतो, म्हणजे पर्यावरण आणि महिला दोन्ही घटक त्या ठिकाणी या समाजामध्ये शोषित आहेत. तो ह्याला आपण त्या ठिकाणी लिंक करून उत्तर लिहायचं होतं. तो स्त्रीवादाचा त्या ठिकाणी सगळ्यात शेवट जो प्रकार आहे आधुनिक स्त्रीवाद. आधुनिक स्त्रीवादामध्ये 3 प्रकार होते. उत्तर आधुनिक आहे, पर्यावरणीय स्त्रीवाद आहे आणि उत्तर वसाहत आहे. तो त्या ठिकाणी काय तुम्हाला पर्यावरणीय स्त्रीवादामध्ये वंदना शिवा असेल किंवा इतर थिंकर्स कोट करून पर्यावरण आणि स्त्रीवाद या दोन्ही गोष्टी कशा लिंक आहेत आणि याचं क्रिटिसिझम तुम्हाला त्या ठिकाणी मांडायचं होतं. आता हा प्रश्न त्या ठिकाणी, हा सुद्धा प्रश्न मी प्रेडिक्टेड क्वेश्चन मध्ये ऍज इट इज शब्द टाकला होता आणि हा सुद्धा त्या ठिकाणी मी प्रेडिक्टेड क्वेश्चन मध्ये ऍज इट टाकला होता. रॉलचा न्याय सिद्धांत स्पष्ट करा आणि यावर समूहलक्षी म्हणजे समुदायवादी यांनी केलेली टीका स्पष्ट करा. समुदायवादी कम्युनिटेरियन काय म्हणतात, रॉल्स त्या ठिकाणी व्यक्ती विवेकी आहे आणि व्यक्ती विवेकी असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं पाहिजे. हा उदारमतवादी विचारांचा, सामाजिक उदारमतवादी विचारांचा रॉल्स आहे. रॉल्स म्हणतो, रॉल्सनी ओरिजिनल पोझिशन किंवा मूळ स्थिती सांगितली. मूळ स्थितीमध्ये व्यक्तीला अज्ञानाच्या पडद्यामागे पाठवलं जाईल आणि अज्ञानाच्या पडद्यामागे त्याला त्याची ओरिजिनल पोझिशन काय समाजामध्ये ती त्याला माहित नसणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला न्यायाची तत्वे सांगावीत, त्याला न्यायाची तत्वे मांडेल आणि न्यायाची तत्वे मांडत असताना ती तर्कसंगत असतील, ती युनिव्हर्सल असतील, वैश्विक असतील, असं रॉल्सने सांगितलेलं. हा सिद्धांत त्या ठिकाणी आपण आपल्या जी 5 दिवसीय रिव्हिजन बॅच होती त्यामध्ये सुद्धा मी हा क्वेश्चन प्रेडिक्ट केला होता आणि ॲज इट इज हा 10 मार्कला प्रश्न पडलेला आहे. समूह लक्ष्य म्हणजे त्या ठिकाणी हे व्यक्तीपेक्षा समाजाला जास्त किंमत देतात, लक्षात ठेवा. आणि हे म्हणतात त्या ठिकाणी समाज हा नॅचरल आहे, ऑर्गॅनिक आहे, हा नैसर्गिक आहे. सो या आधारावर त्या ठिकाणी ह्यांची टीका आपल्याला मांडायची होती. सो हे 5 जे प्रश्न आहेत ते तुम्हाला कंपल्सरी लिहायचे असतात, बरोबर. आणि सरळ सरळ बघा, वर्तमान दृष्टिकोन स्पष्ट करा, अभिजात उदारमतवाद त्रुट्या सांगा, अधिमान्यतेचे स्रोत सांगा, पर्यावरणीय स्त्रीवाद काय आहे, रॉल्सचा सिद्धांत काय, त्याच्यावर कम्युनिटेरियनने काय टीका केली आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला 5 प्रश्न आलेले पाहायला मिळतात. ओके, बघा आता या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक 2. आता हे तुमचे खाली ऑप्शनल प्रश्न असणार, म्हणजे तुम्हाला खाली उरलेले 2, 3, 4 यापैकी तुम्हाला मॅक्झिमम तुम्ही उरलेले 3 पैकी 2 प्रश्न लिहू शकता. म्हणजे एका सेक्शन मधून तुम्ही कमीत कमी 2 प्रश्न, जास्तीत जास्त 3 प्रश्न तुम्ही एका सेक्शन मधनं लिहू शकता. आता प्रश्न क्रमांक 2 त्याचा ए जो आहे हा तुम्हाला एकूण 20 मार्कांसाठी विचारलेला आहे. किती? 20 मार्कांसाठी. अभावात्मक म्हणजे निगेटिव्ह स्वातंत्र्याचा पुरस्कर्त्याची समता संकल्पना कोणती आहे? समता संकल्पना कोणाची? निगेटिव्ह लिबर्टी. लक्षात ठेवा, नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप, याची संकल्पना त्या ठिकाणी तुम्हाला मांडायची आणि हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये समानतेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढे बघा, अर्थशास्त्र कोणाचा ग्रंथ आहे? कौटिल्याचा. या ग्रंथात मानवी जीवनाची कळीची उद्दिष्टे आणि ज्ञानशाखा याविषयी काय विवेचन केलेलं आहे हे त्या ठिकाणी आपल्याला. आता हा एक मी मान्य करतो की सरळ सरळ आपल्या नोट्स मधून आलेला प्रश्न नाहीये, पण इनडायरेक्टली हा नोट्स मधून सुद्धा कव्हर होतो. सो अराउंड गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. सो त्या ठिकाणी कौटिल्याचा जो ग्रंथ आहे अर्थशास्त्र, यामध्ये ही मांडलेली संकल्पना आहे. आता मानवी हक्काच्या विकासातील मुख्य टप्पे आपल्याला सांगायचे. व्हॉट आर द म्हणजे टप्पे ह्याच्यामध्ये काय हे आपल्याला सांगायचे. हा 10 मार्काला प्रश्न आहे आणि हा प्रामुख्याने अर्थशास्त्राचा 20 मार्काला प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. आता विमर्शकारी म्हणजे आपण त्याला म्हणतो डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसी, विमर्शकारी लोकशाही जी आहे याचे त्या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्य
वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे कोणती आहेत? म्हणजे त्याचे वैशिष्ट्य काय आहेत? हा 20 मार्कला प्रश्न आहे. आपला पेज क्रमांक 271 आपल्या पुस्तकामधून ॲज इट इज हा कव्हर होतोय. विमर्शकारी म्हणजे काय? तर विचार विमर्श. यामध्ये प्रामुख्याने शासन निर्णय घेत असताना लोकांचे मत जे आहे हे विचारामध्ये घेतं आणि त्यानंतर त्या ठिकाणी कायदे बनवताना तुम्हाला पाहायला मिळतं. सो विचार विमर्श. त्यानंतर बघा हॅना अरेंड. हॅना अरेंडचा हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आम्ही प्रेडिक्ट केला होता की हा प्रश्न बनू शकतो. सर्वांकषवादी कारणी कशी केली आहे? म्हणजे त्या ठिकाणी ते म्हणतात की हॅना अरेंड हाऊ डिड हॅना अरेंड एक्सप्लेन द राईज ऑफ टोटॅलिटरिझम. म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारे सर्वंकषवाद जे आहे, जी हुकुमशाही ह्याची त्या ठिकाणी निर्मिती कशी होते याबद्दल त्या ठिकाणी त्यानं काय कारणी केलेली आहे? समाजामध्ये लोकांचा ज्यावेळेस राजकीय सहभाग कमी होतो, ज्यावेळेस त्या ठिकाणी सामाजिक व आर्थिक परिस्थिती खराब असते, त्यावेळेस तुम्हाला सर्वंकषवादी नेत्याची निर्मिती झालेली पाहायला मिळते. सो लक्षात ठेवा, हा प्रश्न एक WPT तुम्हाला पाहायला मिळतो. पहिला प्रश्न WPTचा. म्हणजे इंटायर WPT तुमच्या PSIRचा काय तर 20 ते 25% भाग आहे. एक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे इथं मला असं वाटतं की UPSCच्या पोरांना खूप जास्त फायदा व्हायला नको ह्या उद्देशाने प्रश्नपत्रिका काढली असेल आयोगानं, असं मला वाटतंय. आणि त्यानंतर विचारधारेचा अंत या प्रबंधामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात स्पष्ट करा. प्रामुख्याने लक्षात ठेवा, विचारधारेचा अंत हा डॅनियल बेल, WW रोस्टो त्यांनी त्यांच्या स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या पुस्तकामध्ये संकल्पना मांडलेली आहे. आता हे म्हणतात की लोकांसाठी विकास महत्वाचा आहे, लोकांसाठी विचारधारा महत्वाची नाहीये. विचारधारा संपलेली आहे. आता वेस्ट असेल किंवा ईस्ट असेल, पूर्व असेल किंवा पश्चिम असेल, लोकांसाठी विकास महत्वाचा आहे, विचारधारा संपलेली आहे. सो अलेक्झांड्रा मॅकंटाईल जे आहेत ते ह्याच्यावर टीका करतात. ते आहेत मार्क्स. ते म्हणतात की हे आहे ही उदारमतवादी विचार आहे. आता मी जे सांगतोय तुम्हाला मे बी लिंक लागत नसेल किंवा त्या गोष्टी कळत नसेल, कारण की तुमच्या गोष्टी झालेल्या नाहीत. त्या गोष्टी मला माहित असल्यामुळे थोडं फास्ट सांगतोय, बरोबर. सो हा सुद्धा प्रश्न 10 मार्कला आपण प्रेडिक्ट केला होता. एक तर इतिहासाचा अंत विचारधारेचा अंत, ह्या दोन्हीपैकी एक प्रश्न पडू शकतो, हा सुद्धा प्रेडिक्ट केला होता. आणि ह्याच्यावर मी लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं खूप प्रश्न आलेत आतापर्यंत UPSC मध्ये, ह्याच्यावर खूप प्रश्न आहेत. हा सुद्धा मी ह्याच्यावर लक्ष ठेवा असं सांगितलं होतं. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा, हा प्रश्न तुम्ही ह्याला जर स्किप केला असतं तर हा प्रश्न तुमच्या त्या ठिकाणी पेपरमधनं 50 मार्क सुटला असता. प्रश्न क्रमांक 1 कंपल्सरी, दुसरा तुम्ही निवडू शकत होता. आणि पुढे बघा, हा प्रश्न क्रमांक 4 ए, सकारात्मक कार्यवाहीचे गुण व अवगुण विशद करा. ॲफर्मेटिव्ह ऍक्शन, शासनाची सकारात्मक कार्यवाही ही जी आहे ही त्या ठिकाणी याचे गुण व दोष स्पष्ट करायचे होते. हा आपल्या पुस्तकामधला 241 त्या ठिकाणी जो पान नंबर आहे, यामध्ये तुम्हाला ॲज इट इज 1.5 पानाचं हे कंटेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढे बघा, गांधींची जी गांधी प्रणित स्वराज्य आधारभूत असलेली स्वातंत्र्य संकल्पना कोणती आहे? स्वातंत्र्य संकल्पना या ठिकाणी तुम्हाला मांडायची आहे, किंवा व्यक्तीला स्वतःच्या इच्छापासून जे काही स्वातंत्र्य मिळणार आहे ती स्वराज्य संकल्पना तुम्हाला गांधीची मांडायची. व्हॉट इज द, म्हणजे स्वराज म्हणजे काय, गांधींची ही संकल्पना तुम्हाला मांडायची आहे. आता हा जो धुरीणत्वाच्या संकल्पना आहे, म्हणजे हा एक ग्रामचीचा हा एक प्रश्न लक्षात ठेवा तुमच्या WPT मधला. ग्रामची धुरीणत्वाच्या निर्मितीत विचारवंत कशा प्रकारे योगदान देतात? आता ग्रामची लक्षात ठेवा, प्रामुख्याने हा मार्क्सची जी पाया आणि समाज संरचना संकल्पना आहे. समाज संरचना संकल्पनेमध्ये मार्क्स हा फक्त पायाला महत्व देतो. पाया म्हणजे फक्त मार्क्स आर्थिक, ग्रामचे जो आहे पायाबरोबर इमलेला सुद्धा महत्व देतो. आता इमला जो आहे म्हणजे आपण त्याला अधिसंरचना किंवा सुपरस्ट्रक्चर म्हणतो, त्या अधिसंरचनेचा भाग म्हणून त्या ठिकाणी विचारवंत जे आहेत प्रामुख्याने काय करतात, उदारमतवादी किंवा जी भांडवलशाही विचारधारा आहे ती जनमानसांची विचारधारा करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो. हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आम्ही प्रेडिक्ट केला होता. ॲज इट इज प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतोय पेपरमध्ये. तो सेक्शन या ठिकाणी संपलेला आपल्याला पाहायला मिळतो. एकूण 4 प्रश्न होते, त्यापैकी तुम्ही 3 जर लिहिले असते तर 150 मार्क तुमची इथं कव्हर झाले असते. सेक्शन बी जो आहे, हा जो IGP इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, बरोबर. यामध्ये बघा, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील घटनावादी व्यूहरचनेची प्रमुख वैशिष्ट्य कोणती? माझं एक या ठिकाणी विद्यार्थ्यांना सजेशन राहील की प्रश्न मराठीमध्ये जर तुम्ही वाचता, बहुतांश वेळा सजेशन होतात मराठी ॲज वेल ॲज तुम्ही इंग्लिशमध्ये प्रश्न वाचता. सो व्हॉट वर द मेन फीचर ऑफ द कॉन्स्टिट्युशनल स्ट्रॅटेजी ड्युरिंग द इंडियन फ्रीडम स्ट्रगल? कॉन्स्टिट्युशनल स्ट्रॅटेजी म्हणजे कोणाची होती? ही मवाळवादी धोरण. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मवाळवादी वैशिष्ट्य किंवा धोरण काय होते हे तुम्हाला सांगायचं आहे. यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, गोखले हे तुम्हाला पाहायला मिळतात. ब्रिटिशांना दया करणे, याचना करणे, पत्रे पाठवणे आणि भारतीयांचं त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये रिप्रेझेंटेशन वाढवणे, त्या आधारावर तुम्हाला मवाळवादी दृष्टिकोन पाहायला मिळतो. आणि मवाळवाद्यांवर जहालवाद्यांनी केलेली टीका सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही स्वतः मांडू शकत होता. सो इट वॉज द कंपल्सरी क्वेश्चन आणि डायरेक्टली त्या ठिकाणी आपल्या नोट्स मधून हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. आता 1B चं आपलं पुस्तक नव्हतं पण नोट्स होत्या, त्या नोट्सचे तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा मी टेलिग्राम ग्रुपला पाठवले. हा सुद्धा मी प्रेडिक्ट केला होता. मार्क्सचा दृष्टिकोन
दलित आणि मार्क्सचा दृष्टिकोन दोघींपैकी एक प्रश्न पडू शकतो. तो मार्क्सचा दृष्टिकोन आलेला आहे. भारतातील राष्ट्रवादी चळवळीविषयीच्या मार्क्सवादी दृष्टिकोन विशेष करा. डिस्कस द मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑन द इंडियन नॅशनल मुवमेंट. मार्क्सवादी जे आहेत प्रामुख्याने एम एन रॉय, भारतीय मार्क्सवादी. एम एन रॉय किंवा मार्क्सवादी काय म्हणतात की भारतामध्ये फक्त त्या ठिकाणी राजकीय व्यवस्था बदललेली आहे. म्हणजे काय झालेलं आहे, फक्त त्या ठिकाणी गोरे गेले आणि काळे आलेले, दुसरा कसलाही फरक त्या ठिकाणी भारतामध्ये पडलेला नाही. भारतीय राष्ट्रवादी चळवळ ही फक्त काय आहे, ती बुर्जुआ क्लासची चळवळ आहे. सर्वसामान्य वर्ग, कामगार वर्ग या चळवळीमध्ये समाविष्ट झालेला नाहीये, असं प्रामुख्याने मार्क्सवाद्यांचं म्हणणं होतं. बरोबर. आता बघा पुढे, भारतीय संविधानात अर्धसंघ राज्यव्यवस्था अभिप्रेत आहे काय? सरळ सरळ तुमच्या पॉलिटीमधून हा, लक्ष्मीकांत मधून हा प्रश्न कव्हर होतो. वेगळे करण्याची काही गरज नव्हती. आता त्या ठिकाणी नियोजनबद्ध विकास विषयीचा नेहरूपूर्ण दृष्टिकोन स्पष्ट करा. नेहरूंचा विकासाचा दृष्टिकोन. आपला टॉपिक क्रमांक 8 काय आहे? नेहरूंचा विकासाचा दृष्टिकोन आणि गांधींचा विकासाचा दृष्टिकोन. मग नेहरू काय, तर टॉप डाऊन अप्रोच नेहरूंचा. म्हणजेच काय, नेहरूंचा सर्वसामान्य लोकांच्या क्षमतेवर विश्वास नव्हता. तो नेहरूंनी नोकरदार वर्गांच्या क्षमतेवर विश्वास दाखवला. तो नेहरूंनी त्या ठिकाणी काय केलं, नियोजनामध्ये नोकरदार वर्गाची भूमिका महत्वाची सांगितलेली आपल्याला पाहायला मिळते. सो हा त्या ठिकाणी आपण बघतो. पुढे, ब्रिटिश राजवटीच्या कोणत्या वारशांचा भारतीय संविधानाच्या निर्मितीवर प्रभाव पडला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आपण ब्रिटिश राजवटीमधून कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत 1935च्या कायद्यामध्ये असतील, त्यानंतर मूलभूत हक्क आपण जे जनरली बघतो किंवा संसदीय व्यवस्था बघतो, दुहेरी सभागृह बघतो, त्या सगळ्या गोष्टी आपण घेतल्यात ब्रिटिश राजवटीमध्ये घेतल्यात. हा सुद्धा प्रश्न आपल्या नोट्समध्ये आहे, हा सुद्धा आहे, हा सुद्धा आहे, हा सुद्धा आहे. मी तुम्हाला नोट्स मी फक्त हवेत डोळ्या मारत नाही, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी सेक्शन एचं पुस्तक असल्यामुळे त्याचं तुम्हाला पेज नंबर सहित सांगितलेलं आहे की कोणत्या पेज नंबरवर काय कोणता प्रश्न आलेला आहे. आणि ह्या ठिकाणी लक्षात ठेवा, इथं बघा 109, 318, 241 ते पेज नंबर आहेत. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, पुस्तक नाही तर आपलं नोट्स आहेत हँड रिटर्न, त्यावर मी तुम्हाला टाकले. पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय संविधानाच्या मूलभूत संरचना तत्व प्रणालीचा उगम आणि तिचे स्वरूप करा. क्वालिटीमध्ये सरळ सरळ प्रश्न कव्हर होतोय आणि आपल्या नोट्स मध्ये सुद्धा हा प्रश्न आहे. मूलभूत संरचना सिद्धांत, त्याची सुरुवात कशी झाली आणि त्याच्यावर त्या ठिकाणी त्याचं इव्हॅल्युएशन कसं झालेलं, त्याचा उगम कसं झालं, हा प्रश्न होता. त्याचबरोबर भारतीय राजकीय प्रक्रियेत जाती व्यवस्थेची कोणती भूमिका आहे. लक्षात ठेवा, प्रामुख्याने ओबीसी जो आहे 1960 ला काँग्रेसमधून बाहेर पडला, त्याला योगेंद्र यादव लोकशाहीची पहिली लाट असं म्हणतात. दलित जो आहे 1990 ला काँग्रेसमधून बाहेर पडला ह्या दशकामध्ये, तर त्याला त्या ठिकाणी लोकशाहीची दुसरी लाट असं म्हणतात. कोण, तर योगेंद्र यादव. सो प्रामुख्याने राज्याच्या राजकारणामध्ये जातीची भूमिका महत्वाची आहे. आणि मागच्या काही वर्षात जर आपण बघितलं, प्रामुख्याने केंद्रामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळत नाहीये. सो राज्य पक्षांची म्हणजे राज्यातल्या पक्षांची केंद्रामध्ये भूमिका वाढलेली आहे आणि राज्यातले पक्ष जाती आधारावर म्हणजे भारतीय राजकारणामध्ये जातीची भूमिका दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये घडलेल्या मराठा आरक्षण असेल किंवा विविध गोष्टींचे ते एक्झाम्पल देऊ शकता. आणि हा सुद्धा प्रश्न आपण त्या ठिकाणी रिव्हिजन बॅचमध्ये सांगितलेला होता, आपली फाउंडेशन बॅच जे आहे त्यामध्ये सांगितलेलं होतं. तृणमूल चळवळ, आता खूप लोकांना त्या ठिकाणी हे कळलेलं नाही की एक्झॅक्टली तृणमूल चळवळ काय, ग्रासरूट डेमोक्रेसी. त्यामुळे म्हटलं की इंग्लिशमध्ये प्रश्न होता. टॉपिक क्रमांक 7, पंचायत राज, ग्रासरूट डेमोक्रेसी, 73वी घटनादुरुस्ती, प्रामुख्याने 74वी घटनादुरुस्ती. आणि ह्याचं त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये झालेले योगदान 74वी घटनादुरुस्ती प्रामुख्याने, हे सुद्धा आपल्या नोट्समध्ये ऍज इट इज आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी लोकशाही सदृढ करण्यामध्ये, लोकशाही मजबूत करण्यामध्ये प्रामुख्याने त्या तृणमूल चळवळ किंवा ग्रासरूट डेमोक्रेसी भूमिका आपल्या ह्या ठिकाणी विचारलेली होती. पुढे बघा, हा प्रश्न खूप चर्चित होता आणि मी मुलांना सांगितलं होतं की निवडणूक आयोगावर प्रश्न येऊ शकतो, कारण की मागच्या काही वर्षांमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे किंवा अगदी लोकांचा सुद्धा निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर मागच्या काही वर्षापासून त्या ठिकाणी विश्वास उडत चाललेला आहे. सो इट वॉज द व्हेरी हॉट टॉपिक. निवडणूक आयोगाची संरचना आणि भूमिका विशद करा. सोपा प्रश्न होता बघा, 20 मार्काला प्रश्न होता. आपल्या नोट्समध्ये हा प्रश्न तुम्हाला दिसतोय. भारतीय पक्ष पद्धतीत गेल्या 7 दशकामध्ये घडलेल्या परिवर्तनाचा आढावा घ्या. म्हणजे प्रामुख्याने कशा पद्धतीने त्या ठिकाणी भारतीय पक्ष पद्धती बदलत चालली आहेत. प्रामुख्याने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्या देशामध्ये विचारधारेवर मिळते, पण हळूहळू त्या ठिकाणी विचारधारेकडून वास्तववादाकडे, आदर्शवादाकडून वास्तववादाकडे त्या ठिकाणी गोष्टी सरकत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सो हा एक प्रश्न त्या ठिकाणी इम्पॉर्टंट होता, महत्वाचा होता. पुढे बघा, हा जो आहे आपला टॉपिक क्रमांक 10 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, भारतातील पर्यावरणवादी चळवळीतून एखादा परिणामकारक हरित पक्ष का उभा राहू शकला नाही. हा थोडा डिफिकल्ट लाईनकडे प्रश्न मी म्हणतोय, डिफिकल्ट प्रश्न होता. आता तुम्हाला काय सांगतो मी, इथे तुम्हाला ऑप्शनल प्रश्न आहेत. यू हॅव द ऑप्शन्स, बरोबर.
हा थोडा डिफिकल्ट लाईनकडे गेलेला प्रश्न होता, पण तुम्ही दुसरे प्रश्न सुद्धा घेऊ शकत होतात. आता यामधला शेवटचा प्रश्न, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने संविधानिक लोकशाही बळकट करण्यात बजावलेली भूमिका विशद करा. जनरल त्या ठिकाणी आपण काय बघतो तर ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, न्यायिक सक्रियता, न्यायिक सक्रियता आणि याच्या माध्यमातून कशा पद्धतीने लोकशाही बळकट झालेली आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने 1998 मध्ये विशाखा गाईडलाईन ज्या होत्या ह्याचे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकतो. विशाखा गाईडलाईन बरोबर. त्याचबरोबर त्या ठिकाणी PIL, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन भगवती बरोबर. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्ही मूलभूत संरचना सिद्धांत हा सुद्धा या ठिकाणी तुम्ही सांगू शकत होता. यू हॅव लॉट ऑफ एक्झाम्पल्स रिगार्डिंग द न्यायालय त्या ठिकाणी प्रश्न. हा टॉपिक क्रमांक 4 मधला प्रश्न आहे. त्यानंतर भारतातील हरित क्रांतीचे गुण आणि दोष स्पष्ट करा. एकदम सोपा प्रश्न, 20 मार्क लक्षात ठेवा. हरित क्रांती जी आहे भारतामध्ये प्रामुख्याने फक्त उत्तरेकडे झालेली आहे आणि हरित क्रांतीमुळे फक्त त्या ठिकाणी हरित क्रांतीचे जर गुण बघितले आपण तर अन्नाच्या बाबतीत भारत त्या ठिकाणी काय झालेला आहे तर अन्नाचे म्हणजे अन्न पुरवठा आपला म्हणजे अन्नाची साठवणूक जी आहे ती सेफ झोन मध्ये आपली गेलेली आहे. दुसरी गोष्ट काय तर शेतीमध्ये उत्क्रांती झाली. शेतकरी प्रामुख्याने उत्तरेकडला काय झाला तर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळे उत्तरेकडला जो ओबीसी समुदाय हा राजकारणामध्ये सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण असं जरी असलं तर त्याचे दोष सुद्धा आहेत. पहिला दोष काय तर मातीची झालेली धूप, त्यानंतर आरोग्य झाले नकारात्मक परिणाम, प्रादेशिक विषमता. फक्त उत्तरेकडेच तुम्हाला काय पाहायला मिळते तर याचा फायदा झालेला पाहायला मिळतो, दक्षिणेकडे याचा फायदा झालेला पाहायला मिळत नाही बरोबर. त्याचबरोबर असं सुद्धा म्हणणं आहे काही जणांचं, सीपी भांबरी म्हणून आहेत ते असे म्हणतात की प्रामुख्याने याच्यामुळे बेरोजगारी सुद्धा निर्माण झालेली आहे. म्हणजेच काय तंत्रज्ञान आलं तंत्रज्ञानामुळे प्रामुख्याने जे लेबर होते या लेबरला काम मिळायचं बंद झालं. त्याचबरोबर त्यांचं असंही म्हणणं आहे की सावकारकी सुद्धा वाढलेली पाहायला मिळते, कारण की तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आणि कर्ज घेतल्यानंतर फेडून झालं नाही आणि त्यांना स्वतःची शेती विकायला लागली, असं सुद्धा भांबरी यांचं म्हणणं आहे. ओके. आणि शेवटी आहे भारतीय मतदाराचे वर्तन कोणत्या घटकाद्वारे निर्धारित होते. विच फॅक्टर डिटरमाइन द बिहेवियर ऑफ द इंडियन वोटर. टॉपिक क्रमांक हा 10 लक्षात ठेवा. तुम्हाला पाहायला मिळतंय की कशा पद्धतीने मतदाराचं वर्तन आहे, की कशा पद्धतीने मागच्या कालखंडामधलं मतदाराचं वर्तन बदलत चाललंय. या ठिकाणी काय बघतो आपण, जो गरीब मतदार आहे प्रामुख्याने, गरीब मतदार प्रामुख्याने हा श्रीमंत मतदारापेक्षा जास्त लॉजिकली विचार करून मतदान करतो. याचं कारण म्हणजे काय, गरीब मतदारांना सरकारच्या पॉलिसींचा त्यांच्यावर डायरेक्टली इम्पॅक्ट पडतो रॅदर दॅन श्रीमंत लोकांचे. श्रीमंत लोक फक्त आपल्या स्वतःची एक त्या ठिकाणी नॅशनल ड्युटी आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून ते फक्त मतदान करायला तुम्हाला पाहायला मिळतं. सो याचा हा गाभा होता, लक्षात ठेवा बरोबर. सो अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण एकूण जे 8 प्रश्न थोडक्यात बघितले, याचं विश्लेषण सविस्तररित्या बघितलेलं नाही. प्रश्न काय आले होते आणि प्रश्नाची लेवल काय होती, आयोग कोणत्या दिशेनं चाललेला आहे, म्हणजे आपल्याला 2026 साठी कशा पद्धतीने तयारी करावी लागणार आहे हे ह्यातून दिसतंय बरोबर. आय होप तुम्हाला त्या ठिकाणी डिस्कशन समजलेलं असेल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये मी याचं सविस्तर डिस्कशन सुद्धा घेईल. हे आपलं PSI पुस्तक आहे, सेक्शन 1 विभाग सॉरी सेक्शन A पेपर क्रमांक 1 या पुस्तकाच्या बाहेर आजच्या पेपर मधले 150 जे प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे, 150 प्रश्न ह्या पुस्तकामधून कव्हर होतात. त्याचा पुराव्यासहित त्या ठिकाणी मी तुम्हाला पेज नंबर सुद्धा सांगितलेला आहे, किंवा ज्याच्याकडे पुस्तक आहे ते त्या ठिकाणी व्हेरीफाय करू शकता. ओके. आय होप तुम्हाला त्या ठिकाणी थोडक्यात गोष्टी कळल्या असतील. मी इथंच थांबतो. थँक्यू सो मच फॉर द सेशन. टेक केअर. बाय. हॅव अ नाईस डे.